मला जर त्या 2 एकरमध्ये जर बेनिफिट झालं नसतं तर मी 30 एकर वाढवली नसती, ती बाग काढून टाकली. म्हणजे बेनिफिट 100% तुम्हाला 100%. आणि मी वर्षभर फ्री आहे या शेतामध्ये. तुम्ही आले म्हणून या शेतामध्ये आलो, नाहीतर मला या लागवड केली त्यावेळेस मला खूप माझ्या घरातून विरोध झाला. शेतकरी त्या पारावर बसून हसायला लागली, बाबा हा गुत्तेदार माणूस याला काही करते, एवढ्या चांगल्या जमिनीमध्ये हे काटेरी झाडं लावली. त्यावेळेस असं लोकांनी वेड्यात काढलं होतं आपल्याला. वडील मला 3 ते 4 वर्ष बोलले नाही या लागवड केल्या. चांगल्या रानामध्ये तू का लावली. ही चेरी हे 500 ग्रामचं पॅकेट आहे पॅकिंगमध्ये. आता हे तुमच्याकडे हे पूर्ण पक्क झालं. आता हे तुमचं मटेरियल आहे. हा, मटेरियल आता बाजारामध्ये तुम्ही असे बाजारमध्ये हे विकणार. अजून किती एकरची तुम्हाला आवश्यकता आहे समजा लागवडीची? अजून करायला पाहिजे शेतकऱ्यांनी लागवड. आणि परत काय एकदा लावल्यानंतर ह्याच्याकडं असं दुर्लक्षित फळ आहे, ह्याला कुठलंच मेंटेनन्स नाही. ठीक आहे, तुम्ही म्हणताय खर्च नाही, पण तो उत्पन्न कसं आहे? एकरी तुम्हाला उत्पन्न किती? शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी आपला शुभचिंतक गोपाल उगले. शेतकरी मित्रांनो, आपण अशा शेतामध्ये आलो आहोत ज्या शेतकऱ्याने पारंपरिक पिकांपेक्षा वेगळं पीक लागवड केलं आणि ते पीक म्हणजे करवंद शेती त्यांनी केली. खरं तर त्यांनी कमी कालावधीमध्येच वेगळ्या पिकाची लागवडच केली आहे आणि त्यातून मोठा नफा मिळवला. खरं तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, त्यांनी या पिकाची लागवड का केली, त्यांना फायदा कसा होतोय, त्यांना कमी खर्चामध्ये ते खरं तर मोठं उत्पन्न किंवा जास्त नफा ते मिळवतात. त्यांच्याकडून आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. सर नमस्कार. नमस्कार. मला थोडक्यात एकदा तुमचा परिचय करून द्या. मी मधुकरराव दत्तराव पानपट्टे, मुक्काम पोस्ट कांडली, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. ह्या गावचा रहिवासी आहे. पण ह्या करवंद पिकाची तुम्ही जी लागवड केली, करवंद पिकाचीच का लागवड केली? बाकीचे सुद्धा फळबागा आपल्याकडे होते, परंतु तुम्ही असा का वेगळा विचार केलाय म्हणजे या भागामध्ये? मी नेहमीच काहीतरी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न करतो. मी माझ्या कामानिमित्त बऱ्याच ठिकाणी फिरत असताना मला करवंदाची बाग आढळली. आणि करवंदाची बाग आढळल्यानंतर त्या करवंदापासून आपल्याला नफा होतो हे माझ्या लक्षात आलं. कारण हे फळपीक हे नैसर्गिक आहे आणि ह्याला कुठलाही खर्च करावा लागत नाही, किंवा फवारणी किंवा खताचा अजिबात खर्च नाही. म्हणजे खर्च कमी म्हणजे आपल्याला उत्पन्न जास्त. म्हणजे रानटी पीक असं रानटी पीक म्हणजे नैसर्गिक पीक आहे. ह्याला कुठले जनावर खात नाहीत, वानरापासून त्रास होत नाही, जंगली जनावरांपासून मुक्त आहे. त्याच्यामुळे ह्या पिकाला खर्च नसल्यामुळे आपण या पिकाची निवड केली. ठीक आहे, तुम्ही म्हणताय खर्च नाही, पण तो उत्पन्न कसं आहे? एकरी तुम्हाला उत्पन्न किती? हे लागवड केल्यापासून 3 वर्षामध्ये ह्याचं उत्पन्न चालू होते. 3ऱ्या वर्षी साधारणतः एका झाडाला 1 किंवा 2 किलोच फळं लागतील. जसं झाडाची साईज मोठमोठी होईल तसं त्याचं फळ जास्त होतील. आणि ह्याचं एकदा लागवड केल्यानंतर 50 ते 60 वर्ष लाईफ आहे. आणि कुठलंही पीक ज्याचं लाईफ जास्त असते ते एकदम भरभर वाढत नाही. हळूहळू वाढ. आता ते 3 वर्ष तर त्याची फार जोमानं वाढ होत नाही, पण 3ऱ्या वर्षीपासून ह्याची वाढ भराभर होते. आता हे माझं जे आहे ते 6 वर्षाची बाग आहे इथली. ही बाग ह्याच्या अगोदरची बाग मी 2011 मध्ये लावलेली, ती कांडलीच्या शेतामध्ये आहे. आता ती खूप मोठी बाग झालेली आहे. त्या कांडलीच्या शेतातल्या बागेमध्ये मला जवळपास 15 वर्षाच्या बागेमध्ये एकरी 7.5 ते 8 टन 80 ते 85 क्विंटल दरवर्षी मिळो. आणि मला ॲव्हरेजली आतापर्यंतचा भाव मी 90 रुपये किलो विकले, 70 रुपये किलो पण विकलेत, 50 रुपये विकले, 45, मागच्या वर्षी 40. सरासरी भाव किती असतो? सरासरी आता मार्केटमध्ये 40च्या कमी येत नाही. 40 रुपये तर सहज मिळते. परवडते. 40 रुपये किलो जरी आपल्याला रेट मिळाला तर ह्याला तोडायला तोडणीचाच खर्च आहे, बाकी याच्यात दुसरा कुठलाही खर्च कुठलाच खर्च. छाटणी वगैरे नाही किंवा फवारणी नाही, काहीच नाही. राखण पण करायची गरज नाही. तर त्याच्यामध्ये तोडणीचा खर्च 5 ते 6 रुपये खर्च जातो किलो मागं. आणि 30 रुपये जरी मिळाले आणि एकरी 50 क्विंटल जरी मिळाले तरी 3-1.5 लाख रुपये एकरी आपलं 5 ते 6 वर्षानंतर ह्या पिकामध्ये मिळू शकतात. म्हणजे लागवडीपासून किती वर्षानंतर हे पैसे द्यायला सुरू करता येईल? 3ऱ्या वर्षीपासून पैसे. आणि परत काय एकदा लावल्यानंतर ह्याच्याकडं असं दुर्लक्षित फळ आहे, ह्याला कुठलंच मेंटेनन्स नाही. आणि हे अंतर आम्ही आता 15x5 ठेवलंय. झाडातलं अंतर 5-5 फूट आणि 2 ओळीतलं अंतर 15 फूट. हे माझं सिलेक्टेड अंतर आहे. माझं अगोदर जास्त झालं होतं, पण ह्याच्यामध्ये लागवड केल्यामुळे मला उत्पन्न खूप मिळालं आहे. आणि ह्या 15 फुटामध्ये तुम्हाला 4 ते 5 वर्ष आंतरपीक घेता येते.
सोयाबीन घेता येते, सोयाबीन चना घेता येते, भाजीपाला घेता येते. त्याच्यामुळे आपली मूळ शेती 5 वर्ष बंद राहत नाही. बरोबर. आपले रेग्युलर शेतीमध्ये जे उत्पन्न आता होते सध्या ते तुम्ही चालतं. तूर घेतलेली आहे. हा, तूर घेतली ह्याच्यामध्ये या वर्षी मध्ये 2 ओळी तुरीच्या म्हणजे घेतल्या. किती वर्ष झालेत बागेला? याला 6 वर्ष झाली. 6 वर्ष झालेत तरी तरी तूर तूर घेतली. घेतली. हा. सोयाबीन घेऊ शकता समजा. सोयाबीन घेऊ शकतो. बर, मला सांगा आता सगळ्यात जर महत्वाचा जर प्रश्न शेतकऱ्यांना पडला असेल आता आपल्या हे या गोष्टी ऐकून सगळ्या मार्केटचा प्रश्न आहे. हा, मार्केटचा प्रश्न आतापर्यंत मी माल इंदोर, जळगाव, नागपूर, कोल्हापूर, इव्हन मला दिल्लीपर्यंतची मागणी आहे. पण दिल्लीवाल्याला कसं असते, बाहेरच्या मार्केटमध्ये माल खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये पाहिजे. बरोबर. आणि मार्केट लांब असल्यामुळे हा माल तोडल्यानंतर 3च दिवस टिकू शकतो. 3च दिवस हा, टिकतो. तिसऱ्या म्हणजे नाशवंत फळ आहे. तिसऱ्या दिवशी ह्याला मार्केटमध्ये ह्याच्या फॅक्टरीमध्ये जाऊन त्याचं प्रोसेसिंग होणं आवश्यक आहे, म्हणजे केमिकल प्रोसेस. अच्छा. तर त्याच्यावर मात मी हे केली की मी स्वतःच ह्याचं प्रोसेसिंग करायलो. म्हणजे तुम्ही स्वतः याची प्रोसेसिंग करताय प्रोसेसिंग आता मी कधीपासून सुरू केलं? मी हे 3 वर्षापासून स्टॉक करायचा प्रयत्न केलाय. ऑगस्ट मध्ये तोडलेला माल आजही आहे. आज मार्च आहे. ऑगस्ट ते मार्च म्हणजे जवळपास 7 ते 8 महिने झाले. 8 महिन्याचा माल माझ्याकडे आज शिल्लक आहे. अच्छा. म्हणजे ह्याला कुठलंही फळ जर विकलं नाही, घाबरून जायची गरज नाही. आपल्याला ह्याला स्टॉक पण म्हणजे आपण ठेवता येतो. आता मला सांगा, आता बाकीच्या जर शेतकऱ्यांना जर हे ऐकून जर लागवड करायची असेल बरोबर, तर कशा पद्धतीनं तुमच्याकडून काय मदत होईल त्यांना? माझ्याकडून काही नाही, माझ्याकडून त्यांना लागवडीपासून ते विक्रीपर्यंत सगळं मार्गदर्शन मिळेल. कारण मी स्वतःच वसमतलं प्रोडक्शन सुरू केलेलं आहे चेरीचं. त्याच्यामुळं माल आम्ही पण तुम्हाला मार्केट रेट प्रमाणे घेऊ शकतो. म्हणजे विक्रीची व्यवस्था आपल्याकडे आहे आता. म्हणजे शेतकऱ्याला असं घाबरून जायची गरज नाही की बुवा आपण माल कुठं विकायचं. आता तुमच्याकडे तुम्ही घेऊ शकता. घेऊ शकतो. आणि रोप सुद्धा तुमच्याकडे रोप तर मी 4-5 वर्षापासून रोप तयार केली. आता रोपे तुम्हीच तयार करता? आता मी काय करतो, निवड पद्धतीनं ह्याची रोपं तयार करतो. आणि मी सिलेक्टेड पद्धतीनं केल्यामुळे काय माझ्या रोपामध्ये एकही तुमचं रानटी करवंद निघणार नाही. अच्छा. मला सांगा काका, आता तुम्ही जे ही करवंद शेती केली, तुमच्या आता प्रामुख्यानं तुम्ही या भागामध्ये लागवड केली, तर तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या? कारण तुम्हाला तर कोणी मार्गदर्शक आता त्या काळामध्ये नव्हतं. कोणत्या अडचणी आल्या होत्या? सुरुवातीला मी ज्यावेळेस रोपं लावली त्यावेळेस माझी कांडलीला जी शेती आहे ती गावाला लागून आहे. खारी ज्याला म्हणतो ना, तर तिथं गावाला लागून असल्यामुळं मी सुरुवातीच्या वर्षी हे फळाची लागवड केली. त्यावेळेस मला खूप माझ्या घरातून विरोध झाला. शेतकरी त्या पारावर बसून हसायला लागली, बाबा हा गुत्तेदार माणूस ह्याला काही करते, एवढ्या चांगल्या जमिनीमध्ये हे काटेरी झाडं लावली. त्यावेळेस असं लोकांनी वेड्यात काढलं होतं आपल्याला. वडील मला 3 ते 4 वर्ष बोलले नाही या लागवड केली. चांगल्या रानामध्ये तू का लावली. आणि ज्यावेळेस 3ऱ्या-4थ्या वर्षी माल आला त्यावेळेस मला पहिल्या वर्षी खूप त्रास झाला. माल विकायला मार्केट माहीत नव्हतं, फक्त उत्पन्न काढणं माहीत होतं. सुरुवात होती. मग नंतर मी माझ्याकडे ती बोलेरो गाडी होती. त्याच्यानंतर मार्केटमध्ये बाळापूरच्या मार्केट, अर्धापूरला ह्याला नेऊन विकावतो. लोक यायचे, बघायचे, एक खायचं, फेकून द्यायचे. मग नंतर मी त्याचे पाऊच केले, अर्धा किलोचे, पाव किलोचे. आणि 10 रुपयाला एक घ्या याचं लोणचं होते, ह्याची कढी होते, याचा सांबार होतो, ह्याच्यापासून जाम होते, जेली होते. 10 रुपयाला आपण एक पाव किलोचं दिल्यामुळे वाईनसाठी वगैरे वाईनसाठीच रिसर्च चालू आहे. पण ह्याच्यामध्ये शुगर कंटेंट नसल्यामुळं वाईनचं शुगर झिरो आहे एकदम. झिरो आहे शुगर. त्याची चौकशी हे आंबट आहे, पूर्ण टोटली आंबट आहे. चिंचेसारखं, चिंचेपेक्षा जास्त आंबट आहे. ह्याच्यामध्ये कसं आहे, आयुर्वेदिक मध्ये औषधी मध्ये फार मागणी आहे. कारण व्हिटॅमिन सी ही सर्वात जास्त आहे. आणि त्याच्यामुळं काय होते, व्हिटॅमिन सीचं हे जास्त असल्यामुळे मेडिसिन मध्ये पण उपयोग होतो. आणि आरोग्यदायी फळ आहे हे. अच्छा. त्याच्यामुळं आणि मागणी खूप असल्यामुळं आणि आपल्याकडे लागवड खूप कमी आहे. हो. आता माझ्याकडे दिल्लीपासून मागणी आहे, इंदोर पासून, मध्य प्रदेशातून, हैदराबादचे व्यापारी पण इथे येतात. म्हणजे मागणी आहे ना, लागवड कमी असल्यामुळं. तेव्हापासून मी लागवड करत आज माझ्याकडे 30 एकर. मला जर त्याच्यामध्ये बेनिफिट मिळालं नसतं तर मी करवंदामध्ये 30 एकर आहे आता सध्या माझ्याकडे. मला जर त्या 2 एकर मध्ये जर बेनिफिट झालं नसतं तर मी 30 एकर वाढवली नसती, ती बाग काढून टाकली. म्हणजे बेनिफिट 100% तुम्हाला. आणि मी वर्षभर फ्री आहे या शेतामध्ये. तुम्ही आले म्हणून या शेतामध्ये आलो, नाहीतर मला या शेतामध्ये फक्त एकदा करवंद तोडले, विकले की नंतर पुढच्या वर्षी करवंद तोडायलाच यायचं. तोपर्यंत ह्याला पाणी द्यायचं नाही, खत द्यायचं नाही, औषध द्यायचं नाही. एक महत्वाचा प्रश्न आहे आता याला लागून, तुम्ही पाण्याचा जो मला बोलले. आता पाणी अशी गोष्ट की बऱ्याच भागामध्ये पाणी नाही.
बरेच शेती करणं त्यांना कठीण झाली. विदर्भामध्ये हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मला सांगा, याला पाणी कसं लागतंय? पाणी फार कमी लागते ह्याला, पाण्याची रिक्वायरमेंट फार कमी आहे. म्हणजे फक्त हिला रोपं जगवण्यासाठी पहिले 2 वर्ष पाणी लागते फक्त जगेपर्यंत. आणि नंतर जर ज्यावेळेस रोपं स्वतः जंगलामध्ये पाणी कोण टाकते? जंगलामध्ये जी वनस्पती वाढते तिला पाणी टाकत नाही. पण सुरुवातीला आपल्याला पाणी का सतत द्यावं लागते की ह्याची रोपं पूर्ण जिवंत राहिली पाहिजे. बरोबर. आणि ती जिवंत राहिली तर आपली बाग तयार करायची. त्याच्यासाठी आपल्याला पहिल्या 1-2 वर्षामध्ये ड्रीप टाकून जर लागवड केली तर 100% ह्याची चांगली शेती होऊ शकते. आणि 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर पाणी द्यायची गरज नाही. आता हे बघा, ह्याला खत औषध का लागत नाही की ह्या झाडावर जे पूर्ण पानं वर्षातून पाणी येणार हे पान पिकल्यानंतर कुठं पडणार? खाली पडणार. ह्याचा काडी कचरा खाली पडला. हे बघा, हे किती मल्चिंग होणार, किती मल्चिंग झालं. ह्या मल्चिंगमुळं ह्याला पाणी, ही जमीन भेगा पडत नाहीत आणि हे पाणी ह्याचं बाष्पीभवन झालं तरी परत ते संध्याकाळी त्यालाच मिळते. बरोबर. हे इतके मऊ जमीन आहे. हो, बऱ्याच वर्षांपासून आणि ह्याला जे नैसर्गिक सेंद्रिय कर्ब जे ह्याच्यातून मिळतोय. म्हणजे ह्याच्यामुळे ह्याला वेगळं द्यायची गरज नाही. याला पाहिजे ते हे पूर्णतः जंगलातलं नैसर्गिक, त्यामुळे वेगळं काही आपल्याला टेन्शन घेण्याची या ठिकाणी गरज नाही या पिकामध्ये. आणि ह्याच्यासाठी कुठल्याही बँकेकडे जायची गरज नाही. फर्टिलायझरच्या दुकानावर, खताच्या दुकानावर, औषधीच्या दुकानावरच जायची गरज नाही. ह्याला परत वानर खात नाहीत, माणूस चोरून नेत नाही. बरोबर. जंगली जनावरं खात नाहीत. माझ्या ह्याच्यामध्ये आता पूर्ण जनावरं चरले तरी मला ह्याची टेन्शन नाही. असं दुसरं कुठलं पीक आहे आपल्याकडं? नाही, कोणतंच पीक नाही. आता ह्या एवढ्या फांदीला जवळपास 3 किलो फळं मिळतील. एवढ्या फांदीला 3 किलो फळं? 3 किलो फळं मिळतील. अच्छा, बरं. आता आपण तुम्ही जे प्रोसेसिंग सुरू केलंय ते आपण बघूयात. चला तिकडे एकदा आपण प्रोसेसिंग युनिट बघूया. चला बॅक साईडने दाखव. फळाचे काडी कचरा काढून ह्या बॅरलमध्ये टाकतो. बर. हे जे ह्या बॅरलमध्ये टाकतो. म्हणजे फळं तोडून इकडे तोडून ह्याच्यामध्ये केमिकल टाकतो. केमिकल कोणतं टाकतं? केमिकल KMS आणि कॅल्शियम क्लोराईड. ओके. KMS आणि कॅल्शियम, सोडियम क्लोराईड. अच्छा, KMS आणि सोडियम क्लोराईड हे 2 केमिकल ह्याच्यामध्ये टाकतो. आता अशा पद्धतीनं हे जे आहे हे ऑगस्टमध्ये तोडलेला माल आहे. कधी? ऑगस्टमध्ये. किती दिवस ठेवावं लागतं असं? हे वर्षभरही राहते. वर्षभर ठेवा. आता आपल्याकडून माल 1-2 ट्रक नेल्यानंतर कुठल्याही फॅक्टरीमध्ये एका दिवशी ते प्रोसेसिंग होत नाही ना, त्याला वर्षभर चालवावं लागतं. मग आपल्याकडचा माल नेलेला पण ते स्टोअर करून ठेवतो. म्हणून आपण काय केलंय, आपण स्वतःच स्टोअर केलंय. तर ह्या टाकीमध्ये जवळपास 1 क्विंटल बसते. बरं. 150 लिटरचं बॅरेल आहे ह्याच्यामध्ये. आता हे तुम्ही वर्षभर ठेवायचं, नंतर कंपनीवाला घेऊ शकते. बरोबर. किंवा मग आपण प्रोसेस करू शकतो. आता तुम्ही प्रोसेस, आता मी करायलो. पण आपण आता माझा 4 टन माल कोल्हापूरवाल्याला 40 रुपये किलो आता दिलाय मी. 8च दिवस झाले माल गेलाय. हे रिकामे बॅरल ह्याच्यामध्ये आहेत. हे 40 रुपये किलोनं आता दिलाय त्यांना. आता कमी पडला होता. अच्छा. आणि आता आपण पण सुरू केलंय. ह्याच्यामध्ये काय करणार? कशाची प्रोसेसिंग समोर काय होईल? ह्याचं चेरी करणार. करवंदामध्ये जी गोल पानामध्ये जी चेरी देतो, ओके, कॅन्डी म्हणतो आपण, ती कॅन्डी आहे माझ्याकडं. बरं. तुम्हाला दाखवतो. ती तयार केली आम्ही. पण तो आमचं युनिट आहे वसमतला. ओके. म्हणजे हे तुमचे प्रोडक्ट आहेत? हां, हे प्रोडक्ट आहे. हे 2 पॅकिंगमध्ये केलंय. हे बघा, ह्या चेरीपासून प्रोसेसिंग करून ही चेरी. बरं. हे आता प्रोसेस झाले? हां, हे प्रोसेस झालेलं आहे. ही चेरी. हा, खाऊन बघा. ही चेरी हे 500 ग्रामचं पॅकेट आहे पॅकिंगमध्ये. आता हे तुमच्याकडे हे पूर्ण पक्क झालं. आता हे तुमचं मटेरियल आहे? हा, मटेरियल आता बाजारामध्ये तुम्ही असे बाजारमध्ये हे विकणार. अजून किती एकरची तुम्हाला आवश्यकता आहे समजा लागवडीची? अजून करायला पाहिजे शेतकऱ्यांनी लागवड? शेतकऱ्यांनी किती केलं तरी आमची जवळपास पर डे 1 टनाची कॅपॅसिटी आहे. मला जवळपास 3000 क्विंटल मला माल लागणार. बरोबर. एकट्याला. आणि माझ्याकडे जास्तीत जास्त माल 50 क्विंटल 500 क्विंटल निघेल. तरी माझी अजून 2500 क्विंटल मला माल लागणार आहे. म्हणजे अजून 100-200 एकरवर लागवड झाली तरी ह्याची म्हणजे अडचण नाही. शाश्वतीचं उत्पन्न आहे ना हे. बरोबर. त्याच्यामुळे ही शेतकऱ्यांनी लागवड केली तर शेतकऱ्याची निश्चित फायदा होईल. तर नक्कीच शेतकरी मित्रांनो, यांनी जसं सांगितलं आणि
पारंपरिक शेतीला किंवा पारंपरिक जे पिकं आपण घेतो त्याला फाटा देत यांनी नवीन पिकाची लागवड केली आणि त्यातून त्यांनी खूप मोठा पैसा कमवलेला आहे, हे आपण यांच्याकडून ऐकले. खरं तर आता आनंदाची बाब अशी होती की यांनी ज्यावेळेस लागवड केली त्यावेळेस तुम्हाला मार्केट नव्हतं. आता आपल्याला महाराष्ट्रामध्येच नाही म्हणजे हिंगोली जिल्ह्यामध्ये यांनी खरं तर हे चालू केलंय. आता हिंगोली जिल्ह्याच्या आसपासच्या शेतकऱ्यांना सुद्धा आपल्याकडून मदत होईल आणि मार्केट एक तयार झालेलं आहे. त्यामुळे नक्कीच आपण सुद्धा या पिकाची लागवड करायला काहीच हरकत नाही. धन्यवाद.